आजी, आजी थोडंसं तरी प्या। आजी तुम्ही अशाच हट्ट करत राहिलात तर तुमची तब्येत अजून बिघडेल। आणि तुम्हाला असा त्रास होतो ना, आम्ही नाही पाहू शकत। आजी प्लीज ऐका ना आमचं। ऐकतेय मी, तुमचंच ऐकतेय बाळांनो। लीलाला इथे घेऊन या, तिच्याशी बोलल्याशिवाय मला बरं वाटणार नाही। आजी अहो एवढं सगळं झाल्यानंतर तिला फोन करायचा, तिला इथे बोलवायचं, कसं दिसेल ना ते? सरस्वती, त्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात तुम्ही लीलाला घालून पाडून हवं नको ते बोललात। त्या दिवशी ते कसं दिसेल याचा विचार नाही केलात तुम्ही, केला? पण चूकही तिने तशीच केली होती आजी। आता श्वेताच्या जागी लीलाला हळद लागली, ही काय छोटी गोष्ट आहे का? तेच तर म्हणतेय मी, लग्न मोडणं ही मुलींच्या घरच्यांसाठी छोटी गोष्ट नाहीये। मला एकदा लीलाशी भेटायचं, तिच्याशी बोलायचं। आजी ती या घरात आली ना की काहीतरी विचित्र आणि वाईट घडतं। आणि एकतर घरात लग्न कार्य, लग्न तोंडावर आलंय, आपण एवढी मोठी रिस्क घ्यायची का? बरोबर बोलते ती आजी। मला लक्ष्मी आणि सरस्वतीचं म्हणणं पटतंय, आणि आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना लग्नाची पत्रिका देऊन आलोय ना आता। ते मला माहित नाही दुर्गा, मला इतकंच समजतंय, दुःखात असलेल्या आईला पाहण्याची ताकद माझ्यात नाही। लीलाचा पडलेला चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येतोय, हे सगळं पाहण्याची ताकद माझ्यात नाहीये। तुम्ही लीलाला लवकरात लवकर इथं बोलवून घ्या। आजी, आजी मला कळत नाहीये तुम्हाला आता तिच्याशी एवढं काय बोलायचंय? माफी मागायची मला तिची। तुम्ही आजी तुम्ही माफी मागणार? त्या बावळट धांदरट मुलीची तुम्ही माफी मागणार? आहे ती धांदरट, पण प्रामाणिक आहे ती, निरागस अल्लड आहे। आजकालचं जग असं झालंय की कपटी धूर्त मुली बाजी मारून जातात। लीलासारखी मनानं निखळ असलेली मुलगी आपण हातची कमावली, ती या घरची सून होऊ शकली नाही, पण तरीही तिची काळजी आपण घ्यायला हवी असं मला सतत वाटतं। नाहीतर माझं मन मलाच खात राहील आणि या दुखण्यातून मी कधीच बरी होणार। काहीतरीच काय बोलताय आजी? प्लीज असं काही बोलू नका। माझा ऐका, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, काही नाही तर निदान ज्यूस तरी घ्या प्लीज। काही नकोय मला, मला थोडा वेळ एकटं राहू दे तुमचा। आईला तुझी गरज आहे लीला, तिची तब्येत बरी नाही, ती खात पीत नाही, तिचा बीपी लो आहे, तिला तुला भेटायचंय। काय करू मी? चल म्हणून सांगतो, चल माझ्या बरोबर तिच्यासाठी। मी नंतर तुझ्याकडे काहीही मागणार नाही, प्लीज। पण मी अशी कशी लगेच तुमच्या बरोबर निघून येऊ? तुला जे काय बोलायचं असेल ना तू कार मध्ये बोल, पण आता चल प्लीज, चल। लीला, लीला, ए लीला, लीला, काही फोन पण उचलत नाही,
कुठे गेली? अगं बाई, त्या एजेंना इथे बघून चिडून घरी गेली की काय? सांगून नाही का जायचं? काय ही मुलगी आहे घरी जाऊन बघ. बाबा, पावलात तुम्ही. एजेला पाठवलं असं लक्ष ठेवा. नारळ वाईन 5 नारळ. लीला माझं ऐक. लीला प्लीज एकदा ऐकून घे. लीला मी तुझ्याशी बोलतो, ऐकून घे काहीतरी. अंकल तुम्हाला कळतंय का आपण रस्त्यावर आहोत? काय करताय? माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये म्हणून. हे बघा ऑप्शन आहे. हा तुम्ही ना परत असे माझ्या मागे येऊ नका, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नका आणि माझ्याकडे बघूही नका. तुम्हाला जसा माझा राग येतो ना तसा मलाही येतो. लीला 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 ऐक माझं. काय चाललंय तुझं हे? लीला रिक्वेस्ट करतो मी तुझ्याकडे, तू का ऐकत नाही? हा काय हट्टीपणा आहे? लीला तुझ्यातली माणुसकी संपली आहे का? सांगतोय घरी चल, एकदा ऐकत का नाहीस तू? रिक्षा. लीला घरी चल सांगतोय तुला मी. हात सोडा. लीला घरी चल प्लीज. ना हात सोडा माझा. लीला रोड रोबियो सुंदर मुलगी दिसली का लागले छेडायला? चला. हा काय एजे सर तुम्ही? सॉरी सर सॉरी. हो घाबरता काय? पोलिसात ना तुम्ही? यांना घेऊन जा आणि चांगली चौकशी करा. सगळ्यांना नुसते दम देत असतात, तुम्ही जरा दम द्या यांना. रिक्षा. लीला लीला सर सॉरी सर. आजी आजी एजे स्वतः लीलाला घेऊन येतील. आजी तुम्ही काही खाल्लं नाही तर तुम्हाला ताकद येणार नाही. अशाने तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. प्लीज प्लीज माझं ऐका, काहीतरी खाऊन घ्या. आजी निदान ज्यूस तरी प्या ना. थोडस ज्यूस प्या. तुम्हाला सांगितलं ना मी, मला काही नको आहे. तुम्ही फक्त लीलाला घेऊन इथे या. मला तिला भेटायचं. आजी लग्न तोंडावर आले हो, असं नका ना करू. हो आजी, तुम्ही आजारी असाल तर आमच्याकडूनही लग्नाची तयारी नाही होणार आहे. आणि आजी हे लग्न फक्त आमचं स्वप्न नाहीये, अंतराईंचं पण स्वप्न आहे. आणि तुम्हाला पण या घरात सून यायला हवी असंच वाटत होतं ना? हो ना आजी? हो ना? बरोबर आहे आजी. फायनली एजंटच्या आयुष्यात त्यांना साथ देणारी त्यांची पार्टनर येणार आहे. आपल्याला एजंटच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता की नाही? पण तुम्हीच जर अशा आजारी असाल तर आम्ही कोणीच आनंदी नाही राहू शकणार. का हट्टीपणा करताय आजी? एजे गेलेत ना म्हणजे लीला येणार. काय माहिती तिला एवढी अक्कल असेल का? हो ते पण आहेच. आता एजंटनी फोन केला तरी पण तिने फोन नाही उचलला. दुर्गा वहिनींनी पण फोन केला होता. मला नाही वाटत ती येईल. काय झालं? वहिनी काय करायचं आता? ही मुलगी फोनच उचलत नाहीये. लक्ष्मी वहिनी तुम्ही पण ना गंमतच करता. आता मला सांगा, तिने एजंटचा फोन उचलला नाही, दुर्गा वहिनींचा पण फोन उचलत नाहीये, मग आपला काय उचलणार ती फोन? चला तिच्याकडे जाऊयात. आपल्याला तिला काही करून इथे आणावंच लागेल. दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. आजींच्या तब्येतीचा प्रश्न आहे. चला. आणि श्वेताच्या भविष्याचाही. वहिनी ऍक्च्युली जेव्हापासून एजे आणि श्वेताचं लग्न ठरलंय ना तेव्हापासूनच आजी आजारी पडल्यात. आणि हे जर एजेंना कळालं तर मग एजे लग्न मोडतील श्वेताशी. तसं काही होणार नाहीये. आणि पहिली गोष्ट आता ते महत्वाचं नाहीये. लीलाचं इथे येणं महत्वाचं आहे. त्याचा विचार करा. विचार काय करायचा त्यात? आपल्याला माहिती आहे ती नाही येणार आहे इथे. वहिनी ती ऑलरेडी आली आहे.
अगं तुला कॉमन सेन्स नाही का ग? किती कॉल्स करायचे, फोन उचलतायत नाही? आपण प्लीज ह्याबद्दल नंतर बोलूया का? आधी मला सांगा आजी कुठे आहेत? तिच्या रूम मध्ये. एनिवे थँक्स फॉर कमिंग. पण तू माझ्याबरोबर माझ्या गाडीत येऊ शकलीस. मी इथे तुमच्यासाठी नाही, आजींसाठी आली. त्यामुळे इथे कसं यायचं हे ठरवण्याचा हक्क फक्त माझा आहे. आणि आता आजींसमोर असं दाखवू नका की तुम्ही मला इथे घेऊन आला. मी इथे माझ्या मर्जीने आले आणि ते सुद्धा फक्त आजींसाठी. आजी हळूहळू. मला वाटलंच होतं लीला तू नक्कीच येणार. पण आजी अहो आमच्या घरी आला होता तेव्हा तर अगदी बरे होतात. काय झालं हे अचानक? आई, तुला लीलाला भेटायचं होतं ना. आम्ही लीलाला बोलवलंय, ती आली इथे. आता तरी काय खाऊन पिऊन घे. अरे तू सकाळपासून काय खाल्लं नाहीयेस. अभिराम, खरंच माझी इच्छा नाहीये बाळा. अंकल तुम्ही पण ना, लहानपणी तुम्ही खाण्यापिण्यावरनं नखरे करायचे, तेव्हा आजी कशा समजवायच्या तुम्हाला? मला तर वाटतंय तुमच्यासारख्या हट्टी मुलाला ते ना नाक दाबून भरवत असतील. मला वाटतं आपण एक काम करूया, तुम्हाला पण असंच नाक दाबून भरवते मी. थांबा. काय करतेस तू आता? काय तू आजींचं नाक दाबणार आहेस का? तुला कळते का काही? आजी मला तर वाटतंय तुमच्या घरात ना तुम्ही सोडून कोणाला जोक कळत नाही. आता बघा, मी अंकलच्या लहानपणचा विषय काढला तर तुमच्या चेहऱ्यावर कसं हसू आलं आणि बाकीच्यांचे चेहरे पडले. अशा सिरियस वातावरणात तुम्हाला बरं कसं वाटणार? बरं मला सांगा, हा कसला ज्यूस आहे? आजी ऑरेंज ज्यूस घ्या. तुम्ही तिघींनी केलाय? हो हो आजी घ्या. ऑरेंज ज्यूस आहे आणि दिसायला पण तसा बरा वाटतोय. मला वाटतं चवीला पण इतका काही वाईट नसेल. तुम्ही पिऊन बघता का? घ्या. हळूहळू हळू. लीला सगळ्यांच्या वाटचा भाव खाते. म्हणजे ज्यूस बनवायला सगळी मेहनत आपण घेतली आणि क्रेडिट हिला मिळत आहे. हो ना. आजी तुमच्या लाडक्या मुलाचं लग्न आहे, मग तुम्ही अशा झोपून राहिलात तर कसं चालेल? नाही, मला माहितीये तुमचा मुलगा जरा बोरिंग आहे, पण मला हे पण माहितीये की तुम्ही अशा नाही आहात, हो ना? तुम्हाला खूप एन्जॉय करायचंय. मग तुम्ही अशा झोपून राहिलात ना तर घरात कोणालाच उत्साह वाटणार नाही. तुम्ही हॅपी तर घर हॅपी. हो आई, तू जर आनंदात असशील तर आम्ही सगळे आनंदात राहू. हो आजी. आजी आम्ही सगळेच सकाळपासून खूप टेन्शन मध्ये होतो. बघितलं आजी, सगळे कसे उदास झालेत ते. आणि आजी, माझी मावशी इथे नेहमी म्हणते की घरात काही कार्य असलं की असं झोपून राहू नये, घरातलं चैतन्य निघून जातं. घ्या, मीच बोलत बसले, तुम्ही पण बोला ना काहीतरी. नाही ग, तू बोलत राहा. तू बोलत राहिलीस ना की मग मी ठणठणीत बरी होईल.
बोल तू. आजी मी कुठे जाणार आहे? मी इथेच आहे. पण मला वाटतंय आपण नाश्ता करता करता बोलू. आजींचा नाश्ता कुठे आहे? खरंच इच्छा नाहीये ग, तू बोलत राहा ना. आजी अहो मी ना इथे दिवसभर बोलत बसू शकते. मला कोणी थांबवू शकत नाही. पण मला काय वाटतंय एक घास खा ना. नको लीला. लीला, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. बरं बोला. अभिराम जा. होय, मी बाहेर थांबतो. अंकल सारखं तुम्हाला आजींच्या मनातलं कळत नाही का? मी सांगते. आजींना माझ्याशी एकट्यात बोलायचंय. तुम्ही बाहेर थांबा. चला वहिनी. आणि जाताना दरवाजा लावून जा. बोल आजी. आजीचं का वागतायत काही कळतच नाही. हो ना. आणि आजींना त्या लीलाशी काय बोलायचं असेल? त्यासाठी आपल्याला बाहेर पाठवायची काय गरज होती? तेच ना. वहिनी तुम्ही चुकताय. आजींनी आपल्याला बाहेर नाही पाठवलं, लीलाने आपल्याला हकललं. अशात काही नाही. आणि ती मुलगी आपल्यालाच माज दाखवते. तिच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय, पण आपल्याच घरातल्या व्यक्ती तिला पुन्हा पुन्हा घरी बोलवत आहेत. आत्ता माझ्या लक्षात येतंय. ही लीला ना गेल्या जन्मी क्रेडिट कार्ड विकत असणार. हा. काय बोलतेस तू सरू? हो बरोबर तेच बोलते वहिनी. ते क्रेडिट कार्ड वाले नाही का, आपण किती पण वेळा त्यांचा नंबर ब्लॉक करा पण ते आपल्याला धरतातच. तसंच झालं लीलाचं. हो ना. बास झालं सरस्वती. इतकं फालतू बोलायची गरज आहे का आत्ता या क्षणी? वहिनी तुम्हाला माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल, पण मी बरोबर तेच बोलतेय. आपण काय ठरवलं होतं की एजे आणि लीलाला अजिबात भेटू द्यायचं नाही. म्हणजे आपण काय केलं होतं, लीलाचा नंबर ब्लॉक केला होता. पण तिने काय केलं, आजींना मिस कॉल दिला. हो ना. खरंच ग सरू? आजीच लीलाला सारखा सारखा कॉल करताय. मग बघा यांना पण पटतंय. बास झाला तुम्हा दोघींचा आता. तू पण. वहिनी आपण एजंटच्या लग्नाचा विषय काढल्यापासून ही मुलगी आपल्या राशीलाच लागली. म्हणजे आपण ठरवतो एक आणि ह्या मुलीमुळे काहीतरी दुसरंच घडतं. वहिनी आजीना या लीलाला उगाच भाव देतात आणि ती लीला त्यांच्या गळ्यात पडायला तयारच असते. त्या लीलाच्या गळे पडूपणामुळे लग्नात काही वेगळाच ट्विस्ट आला तर? काय झालं, अशा का बघताय? लीला, माझी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करावीस असं मला वाटतं. कसली इच्छा? आधी तू पूर्ण करणार आहेस की नाही ते सांग. आजी मी तुम्ही म्हणाल ते करी. सांगा. बघा नंतर नाही म्हणालीस तर? तुमची शपथ. अभिराम बस. काय झालं? अभिराम, आजवर मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही रे. पण आज मागतेय, माझी एक इच्छा तू पूर्ण करावीस. आई हे तू काय करतेस? आई मी तुला कधी नाही म्हटलंय का? तू माझा जीव मागितला तरी मी देईन. नाही रे, अशा चांगल्या प्रसंगी असं अभद्र बोलू नये बाळा. बोल काय हवंय? तू आणि लीला लग्न कर.